अनितीने कमवलेलं धन आजपर्यंत जगतामध्ये कोणालाही सुखी केलं नाही. 5 मिनिटं घेतो तुमचे, कथा आहेत बर का. रावणाजवळ धन किती होतं? अण्णा किती धन होत? किती? 4 फॉर्च्युनर. आमचे तुकाराम महाराज सांगतात रावणाची श्रीमंती. तुकाराम महाराज म्हणतात रावण किती श्रीमंत होता? 7 कोटी घर. किती? 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती रावणाची. पण नंतर त्याला सुख मिळालं का दुःख? खरं सांगा, किती श्रीमंत होता? शुद्ध सोन्याची. आपल्या जवळ किती धन आहे? आता कथा आटोपल्यानंतर घरी गेले नाही, घरी लगेच नाही जाणार, तुम्ही जेवण करूनच जाणार आहे. ज्या वेळेला जेवण करून आपण घरी जाऊ ना, कपाट उघडा आणि कपाटातलं सोनं एकदा बाहेर काढून पहा. किती निघल? माझ्या अंदाजे कमीत कमी 2 क्विंटलच्या वर काय निघणार नाही. क्विंटल नाही, मग किलो पण नाही. सांगा, आपण ग्रॅमवरली मंडळी. रावण कुठं, आपण कुठं? हातामध्ये 2 बोटामध्ये अंगठ्या असल्या का या पंक्तीला वाट, त्या पंक्तीला वाट, त्या पंक्तीला वाट, त्याला पंक्तीशी घेणंच नाही राहत. कशाची घेणं असतं? बरं ते जाऊ द्या. एक जण गेलं बरं का बाजारामध्ये गेलं. आता त्यांनी दात बसवलेलं होतं सोन्याचा दात बसवला. पण आता तो दाखवायला कोणाला तरी विचारलं पाहिजे ना त्याला. मग गेलं बाजारामध्ये, मावशी वांगे काय किलो, बटाटे काय किलो, दोडका काय किलो, भाजी काय किलो, आमक काय किलो. विचारायचं ना हसायचा. बाईनी पाहिलं, हा नुसताच विचारतो ना हसतो, घेत तर काही. बाई खाली बसलेली होती. हा नुसताच विचारतो, हसतोय, दात काढतोय, घेत काही. मग बाईनी वर पाहिलं, नीट निरीक्षण केलं, तर याला काही घ्यायचं नाही राहत. बाईच्या लक्षात आलं याला घ्यायचं काहीच नाही. त्यांनी कालच सोन्याचा दात बसवला आणि तू दाखवतोय. आणि तिच्या लक्षात आलं. मग ती उठली, बसलेली होती, उठली. तिच्या पायामध्ये सोन्याच्या तोड्या होत्या. कशात? थोडी साडी वर केली, पायाने दाखवलं, भाऊ बटाटे 50 रुपये किलो, वांगे 60 रुपये किलो. यांनी जेव्हा तोड्या पाहिल्या ना, थांबलंच नाही, थेट घरी. आपण ग्रॅमवरली मंडळी. रावण 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. पण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, त्यांनी कमवलं होतं ते अनितीने कमवलं होतं. म्हणून दुःख झालं बरं का, म्हणून जळायला गेली. आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या कथा आहेत बरं का. 2 पद्धतीने सांगितले. कुठं कुबेराची लंका सांगितली जाते आणि कुठं कोणाची सांगितली जाते. आता लक्षपूर्वक ऐका. जरी ज्ञानेश्वरी भावकथा असली, पण काही कथा तुमच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा उपयोग आपल्या चालू घडामोडीमध्ये, आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग व्हावा. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? माऊलीने या जगतातलं एकही तत्व सोडलं नाही. तुमच्या जन्मल्यापासून तर मरेपर्यंत जीवनामध्ये लागणाऱ्या प्रत्येक तत्वाचा विचार ज्या ग्रंथामध्ये केला, तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून ते तत्व आपल्याला कळले पाहिजे. लंका कोणाची होती माहितीये का? भगवान शंकराचं आणि पार्वती मातेचं लग्न झालं. आणि मग भगवान शंकर पार्वती मातेला घेऊन हिमालयातून निघाले. पर्वतराजाची मुलगी. आणि मग भगवान शंकरांनी कुठं आणलं पार्वती मातेला? मला खरं सांगा, तुम्हाला प्रश्न विचारतो, भगवान शंकराचे जास्तीत जास्त मंदिर कुठं? गावाच्या बाहेर आणि स्मशानाच्या जवळ. लग्न झाल्यापासून पार्वती मातेला भगवान शंकराने आणलं आणि कुठं ठेवलं? स्मशानाकडं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, पार्वती मातेला वाटलं, इकडं नियम असेल. लग्न लावून आणल्यानंतर 4 दिवस स्मशानामध्ये राहायचे. सासूची तर 4 दिवस गेले, पण मग 4 दिवस कमीत कमी स्मशानाचे असतील.
दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 1 महिना झाला. मग पार्वती मातेने विचारलं, देवा महादेवा आपल्या घरी कधी जायचं? भगवान शंकर म्हटले, पार्वती पार्वती हेच आपलं घर आहे. काय पार्वती हेच आपलं घर आहे, स्मशानी राहिला. भगवान शंकराचं वर्णन करताना पार्वती मातेनं डोक्याला हात लावला, देवा हिमालय राजाची राजकुमारी मला कुठं ठेवलं तुम्ही? स्मशानामध्ये. देवा बाकीचं मला माहित नाही, मला घर बांधून द्या, मला घर बांधून द्या, मला घर द्या. ऐका बरं, आता लक्ष द्या इकडं. आणि मग लगेच विश्वकर्माचं स्मरण केलं. देवलोकांचं बिल्डर, आर्किटेक्ट. विश्वकर्माचं स्मरण केलं आणि विश्वकर्मा मनुष्य रूपामध्ये हजर झाला. बोला महादेवा काय आज्ञा आहेत? म्हटले, विश्वकर्मा पार्वती मातेनं माझ्याकरता, तिच्याकरता माझ्याकडं एक महाल मागितला. म्हटले, काय देवा महाल? आपण असं करू ना, तिला नगरीच बांधून देऊ. मग भगवान महादेवाच्या सांगण्यावरून पार्वती मातेसाठी विश्वकर्माने एक नगरी तयार केली. नगरी तयार केली. आता नगरी तयार झाल्यानंतर तिथं काही विट, वाळू, सिमेंट, देव आहेत ते. नगरी तयार झाली. आता पार्वती मातेला ती सप्रेम भेट द्यायची. तर नारद मुनी म्हटले, थांबा देवा लगेच नगरी तुम्हाला प्रदान करता येणार नाही, राहायला जाता येणार नाही. म्हटले, का बरं? त्याचे नियम आहेत, शास्त्र आहेत. वास्तुशास्त्र का तयार झालं? म्हटले, मग काय करायचं? म्हटले, वास्तुशांती करावी लागेल. म्हटले, वास्तुशांती का बरं? म्हटले, पूर्वीच्या काळी एका दैत्याचा देवाने वध केला, त्याचं नाव वास्तू होतं. त्याचं नाव वास्तू होतं. पण त्याने देवाला प्रश्न विचारला, देवा अरे माझा काय दोष? मला बाकीचं माहित नाही, मला राहायला जागा द्या. देव म्हटला, अरे तुझं नाव वास्तू, एक काम कर, आता जर कुणी नवीन वास्तू बांधली तर पहिला अधिकार तुझा. म्हणून आपण घर बांधल्यानंतर पहिला हक्क कोणाचा? त्या दैत्याचा राहतो, वास्तू नावाच्या. मग ब्राह्मण देवता सांगते, त्या दैत्याची शांती करा, वास्तूची शांती करा, त्याला विशिष्ट जागा द्या आणि मग राहायला जा. नारदा, मग बघ एखादा ब्राह्मण चांगला. मग नारदाने ब्राह्मण बघायला सुरुवात केली. जाय नगरला, जाय अमक्या ठिकाणी, जाय तमक्या ठिकाणी. पण नारद होते ते, कोणताही ब्राह्मण चालेल का नारदाला? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, ज्याच्या मुखोद्गत आहेत असाच ब्राह्मण आणील, असं नारदाने ठरवलं. मग केली शोधायला सुरुवात. पण नारदाच्या मनाजोगा काय ब्राह्मण भेटला नाही. मग एखादी वस्तू जर मिळाली नाही, एखादी वस्तू जर प्राप्त झाली नाही, एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं नाही, आजही आपण काय करतो? इथून नगर किती किलोमीटर हे जर कळलं नाही तर आपण काय करतो? याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, याला विचार. कोणाला जर सांगता नाही आलं, शेवटचा पर्याय काय? मोबाईल. लगेच गुगल काढतो, गुगलवर टाईप करतो, नगर 1 किलोमीटर किती, किंवा लोकेशन टाकतो, इथून तर नगर किती, 8 किलोमीटर. नारदाने विचार केला, या त्रैलोक्यामध्ये असा एकही ब्राह्मण नाही. आणि मग काढला ना मोबाईल नारदानी. खुशाल मान आला होता तेव्हा मोबाईल होता का? आम्ही काही सांगितलं, काही ऐकायचं. आणि मग नारदाच्या लक्षामध्ये आलं, या त्रैलोक्यामध्ये एकमेव असा ब्राह्मण आहे का ज्याच्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र मुखोद्गत आहेत. आणि त्या ब्राह्मणाचं नाव आहे रावण. नारदांनी भेट घेतली. रावण महाराज, चला भगवान शंकराची वास्तुशांती आहेत. तुम्ही ज्याची आराधना करता, तुम्ही ज्याचं तप करता, जो स्वप्नात येत नाही, आणि त्याची वास्तुशांती करण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त होते. रावणाला आनंद झाला. मूर्त काढलं, निघाला रावण. रावण निघाला आणि रावण नगरीमध्ये आला. नगरीमध्ये आला. नगरीमध्ये आल्या आल्या रावण नुसता नगरीच पाहत राहिला. काय नगरी आहेत, काय महाल आहेत, काय अमक आहेत, काय तमक आहेत. आणि घुसला नगरीमध्ये. भगवान शंकराने सांगितलं, रावणा यज्ञाला सुरुवात कर. नवचंडीचा यज्ञ मांडला रावणाने. मोठमोठे ब्राह्मण ऋषीमुनी बोलवले.
हिमालयातले ऋषीमुनी बोलवले, नवचंडी यज्ञाला प्रारंभ केला. पण गोष्ट लक्षात घ्या, काय घडलं. रावण यज्ञ कुंडामध्ये समिधा टाकायचा, रावण यज्ञ करत असताना मंत्र म्हणायचा, समिधा टाकायचा, आणि लक्ष मात्र महालाकडे, लक्ष मात्र नगरीकडे. आणि पडले ना खटकी डोक्यामध्ये. बर का, कधी कधी होतं असं, एखाद्याची गाडी पाहिली का खटकी पडली, एखाद्याची माडी पाहिली म्हणजे घर पाहिलं का वाटतं ना आपल्याला अशी गाडी असावी, असं घर असावं. एखाद्याची जमीन पाहिली, काय झालं तुम्हाला, मला जमीन सांगायची. सुपीक जमीन असत असं वाटतं ना आपल्याला, अशी जमीन असावी आपल्याजवळ, अशी सुपीक जमीन, विहीर, सायपिंग, अमकं तमकं असावं. रावणाच्या डोक्यात खटकी पडली का अशी नगरी आपल्यालाही पाहिजे. मग यज्ञ झाला, 3 दिवस पूर्ण झाले. आणि मग भगवान शंकर म्हटले, भगवान शंकर रावणाला म्हणतात, रावणा बोल दक्षिणा किती देऊ. रावण म्हटलं, दक्षिणा नको देवा. अहो तुमचं आम्ही तप करतो, तुमची आराधना करतो, तुमच्याकडून दक्षिणा नको 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 नको. रावण म्हणायचं नको, भगवान शंकर म्हणायचे घे. रावण म्हणायचं नको, भगवान शंकर म्हणायचे घे. सकाळची झाली संध्याकाळ, रावणही हटाना, भगवान शंकरही हटेना. आणि मग संध्याकाळची वेळ झाली. भगवान शंकर म्हटले, रावणा दक्षिणा घेऊ नको, पण एक कथा ऐक. या कथा टाइमपास म्हणून नाही सांगत बरं, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अजून खूप पुढे जायचंय आपल्याला. पण या दृष्टांतामधून तुम्ही काहीतरी घ्यावं, शिकावं, आपण सगळ्यांनी शिकावं म्हणून कथा मुद्दाम सांगतो मी. आणि मुळात मी पानावरती फक्त ओव्या लिहून आणतो प्रमुख, मी काही दृष्टांत सिद्धांत आणत नाही. जसा प्रसंग येईल तसं चालत राहतोय आपण. रावणा दक्षिणा घेऊ नको, पण माझ्याकडून एक कथा तू जरूर ऐक. म्हटले कोणती सांगा, पण दक्षिणा घेणार नाही. मग रावण असं म्हटल्यानंतर भगवान शंकर म्हटले, रावणा या जगतामध्ये देवाचे असंख्य अवतार झाले. या अवतारांमध्ये एक अवतार असा झाला, त्या अवताराचं नाव आहे यज्ञनारायण. यज्ञनारायणाचा अवतार झाला. उपवर झाल्यानंतर त्याचं लग्न करायचं ठरवलं यज्ञाचं. मग त्याच्याकरता एक उपवर वधू बघितली, मुलगी बघितली. त्या मुलीचं नाव दक्षिणा. मुलीचं नाव काय, दक्षिणा. आणि मग त्या यज्ञाचं लग्न कोणाबरोबर लावून दिलं, दक्षिणा बरोबर. आणि तेव्हापासून जोपर्यंत दक्षिणा दिली जात नाही तोपर्यंत तुमचा यज्ञ सफल. आपण सगळं करतो, दक्षिणाजवळ अडकवतो. 1000 लोकांचं सत्यनारायण करतो, अन्नदान करतो, पाहुण्यांना बोलवतो, मंडप टाकतो, स्वयंपाक पंचपक्वान्न करतो. ब्राह्मणाला म्हणतो 100 रुपयात घ्या आटपून. सांगा एवढं केल्याचा काय उपयोग आहेत का? दक्षिणा त्या यज्ञाची पत्नी आहेत. रावण म्हटले, देवा तुम्ही किती कथा सांगा, मी दक्षिणा घेणार नाही म्हणजे नाही, नाहीच. भगवान शंकर हातात झाले, एक काम कर, मग दक्षिणा नसल घेणार, इच्छा आहे का तुझी, काही अपेक्षा आहे काही? म्हटले हो. काय अपेक्षा आहेत, काय इच्छा आहेत? म्हटले देवा मी दक्षिणा घेणार नाही, पण मी मनामध्ये संकल्प केला, मरेपर्यंत अशी नगरी असा माल बांधेल. आता हे बोल तथास्तु म्हटले, घेऊन टाकीच. आणि देऊन टाकली ना नगरी, आणि तीच ही सोन्याची लंका. पण आता जिच्या करता बनवली होती ती काय म्हटली असेल, माझ्या पतीनं माझ्या करता बनवलेली नगरी रावणाने हिसकून नेली, समाधान लाभू देणार नाही, सुख मिळू देणार नाही. हिसकावलेली वस्तू कधीच समाधान मिळत नाही बरं का. आणि तिने कमवलेलं धन कधीच समाधान नाही. हातामध्ये पाणी घेतलं, पार्वती मातेनं संकल्प सोडला, रावणा